रामकृष्ण मंडळी, मी अंजली. सकाळी सकाळी चाय पाणी झाले तर मम्मीने लगेच सांगितलं का मम्मी म्हणे पत्र्याचं घर झाडून घे आणि तिथं मार सडा. मग काय निघालो पत्र्याच्या घरात, तिला अंगण झाडून वगैरे घेतलं, सडा वगैरे मारला. खूपच घाण झालं तिला कोणी नाही म्हणून. घरी येऊन बघते तर काय मम्मी पुसत होती घर. मम्मीनं बोक्याला बाहेर काढलं, मला बी घरात येऊ देत नव्हती. मग काय आम्ही तिघं बसलो उन्हाला मस्त शेकत. मम्मी काय घरात येऊ देत नव्हती. नंतर काय सगळं आवरलं. मम्मी करत होती स्वयंपाक, कारण आज जायचं होतं टिफिन शाळेवर. मग नंतर मम्मीने टिफिन वगैरे भरला आणि गेली शाळेत टिफिन द्यायला. येता वेळेस मम्मीला बोक्या रस्त्यात भेटला तर मम्मी त्यालाही सोबत घेऊन आली घरी. नंतर जेवण वगैरे केले. राजू खूपच ओरडत होता तर मम्मी त्याला शांत करत होती. मम्मीने त्याला बांधून टाकलं होतं. थोड्या वेळाने जायचं होतं बाहेर सलूनला. माझे केस खूपच खराब झालते, ते करायचे होते कट. मग काय सलूनला गेलो. तिथून जय बहानेत मामीच्या घरी गेलो. मामीच्या मम्मीला आज हॉस्पिटलमधून आणलं होतं घरी पुऱ्या 15 दिवसाबाद. नंतर काय त्यांना भेटलो आणि नंतर बिट्टूची मजा घेत होतो. बिट्टूचा फोन चार्जिंगला होता म्हणून ती आवरत होती घरातलं काम. नंतर मामी मी मम्मी गेलो बाहेर गजानन मंदिरला, कारण उद्या जायचं होतं परभणीला. साक्षीवाणीच्या पोराचा बड्डे होता, त्याला कपडे आणायला. ह्या घेत होते कपडे तर तिथं होता मिरर. मी स्वतःलाच बघत होती त्या मिररमध्ये आणि हसत होती. नंतर यांनी कपडे वगैरे घेतले आणि निघालो घराकडे. मामीला सोडलं जे भावनीत, मी मम्मी निघालो घरी निघालो. घरी पोहोचलो, फ्रेश वगैरे झालो. नंतर काय चाय पाणी घेतली. 4 वाजता लेकरं मस्त बाहेर खेळत होते, मारामारी करत होते. नंतर थोड्या वेळाने संध्याकाळी टी व्ही वगैरे बघितली. तेवढ्यात लागली फेवरेट माझी मालिका लक्ष्मी निवास. त्याच्यामधला सिद्धू माझा फेवरेट. नंतर लक्ष्मी निवास बघितली, जेवण वगैरे केलं आणि नंतर झोपी गेलो.